नमस्कार, मी सविता पाटील जळगाव चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि संध्याकाळचे वाजलेले आता 6 वाजलेले आहेत आणि दिवसभर आम्ही शेतात आलो होतो, शेवगा निंदायला आलो होतो आणि आता संध्याकाळी 5-5:30 नंतर मी शेळ्या सोडलेल्या आहेत बघा। तर संध्याकाळचे 6 वाजून गेलेले आहेत आणि खूप असं छान वातावरण आहे आजचं, मस्त। आणि ते एकदम शांत उभे आहेत, बघू शकता तुम्ही। कुठे धावपळ करत नाही, काही नाही, कारण त्यांना माहिती आहे संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपण जर असं धावपळ केली तर हे लगेच आपल्याला गोठ्यात कोंडून देतील, म्हणून ते एकदम शांतपणे पाला खात आहेत। आणि सकाळी जर सोडला तर ते एवढ्या पळतात पुढे पुढे। तर बघा इकडे छान अशा शांतपणे उभे आहेत ते आज। आणि आज माझ्यासोबत दिनेशचे पप्पा पण आलेले आहेत। तर बघा त्या साईडला ते उभे आहेत तिकडे, कारण आता आजूबाजूला कपाशी झालेली आहे आणि शेळ्या कसा एका ठिकाणी थांबत नाही, ते कुठे कुठे पळतात। तर शेळ्या कुठे कुठे पळतात आणि आपली पण धावपळ होते आणि त्यांची पण धावपळ होते आणि त्यांना काही समजत नाही, ते कपाशीमध्ये किंवा मक्यामध्ये कुठे पण अशा पळत राहतात। म्हणून मग दिनेशच्या पप्पांनी सांगितलं की तू एकटे शेळ्या वगैरे सोडत नको जाऊ, तुझ्या सोबतीला मी राहत जाईल किंवा तू गोठ्याचा चारा टाकून देत जाईल, एकटं सोडायचं नाही आता। कारण कसं आहे, एक शेळी जरी पळाली त्याच्या मागे सगळ्याच धावतात आणि त्या कपाशीमध्ये जर गेल्या तर दुसऱ्यांचं नुकसान होईल, त्याच्यामुळे तू एकटं सोडत नको जाऊ, असं आता त्यांनी मला आठवण सांगितलेलं आहे। तर आज आम्ही 2 जणी आलेलो आहेत आणि ते गेले, ते आज आंबळनेरला व्हिजिट होती त्यांचीवाली। तर आंबळनेरवरून ते संध्याकाळी 5:30ला आले आणि तोपर्यंत मग मी आपल्या शेतामध्ये निंदत होती आणि आता 2 मिळून आम्ही शेळ्या सोडलेल्या आहेत। आणि एकदम छान असं वातावरण आहे, बघू शकता तुम्ही। खूप छान असं, म्हणजे आता 6:30 नंतर वातावरण थंडच होतं, पण खूप छान वाटते आणि शेळ्या पण एकदम शांत मस्त पाला खात आहेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।